शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जसे की तुम्ही टायटल वाचला आहे की बाबा कलिंगड शेतीचा मास्टर प्लॅन 2024चा की गेले वर्षानुवर्षे मी तुम्हाला देत आहे आणि ह्या मास्टर प्लॅनमुळे बऱ्याच लोकांचं खूप चांगलं झालेलं आहे. ह्यामध्ये बेसिकली आपण देत असतो की बाबा कशा पद्धतीने हे येत्या 6 महिन्यामध्ये आपण काम करायचं आहे. ह्या वर्षी तर स्पेशली खास करून की बाबा विल्टिंगचा प्रॉब्लेम ज्यांना आहे त्याच्यासाठी आपण प्लॅन करत आहे. ज्यांना की बाबा पाणी कमी आहे त्याच्यासाठी प्लॅन बनवत आहे. ज्यांच्याकडे पाणी जास्त आहे त्याच्यासाठी प्लॅन बनवत आहे. बऱ्याच गोष्टी आपण ह्यामध्ये डिस्कशन करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुकवर व्हिडिओ बघत असतील त्यांनी फेसबुक पेज आपलं लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बरेच जर का कलिंगड परफेक्ट शेती करायचं असेल आणि काही प्रॉब्लेम येत असतील तर शेतकरी मित्रांनो आपल्या वेबसाईटला जावा. कलिंगडचा फोटो त्याच्यावर क्लिक करा. त्यावर तुम्हाला खाली सगळे आपले 40-50 व्हिडिओ कलिंगडच्या बाबतीत तुम्हाला मिळून जातील. अगदी शेत तयार करापासून तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. ते तुम्हाला सहज हे होईल. शेतकरी मित्रांनो, बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गेले 10 वर्ष आपण कलिंगडमध्ये प्रॅक्टिस करत आहे. परफेक्ट कोणच नसतं शेतकरी मित्रांनो, नेहमी ही प्रॅक्टिसच करत राहावी लागते. आणि हे प्रॅक्टिस करत असताना बाबा ह्याचाही उद्देश काय बाबा कलिंगड स्पीक की शेतकरी मित्रांनो सामान्य शेतकऱ्यांसाठी काम करतो. जसं की तुम्हाला आपलं टायटल माहिती आहे की महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. त्याच हिशोबाने जर का बघितलं तर आपण शेत कमी आहेत बाबा किंवा फळ पिकामध्ये अडकलेलं शेत असतं किंवा दोन्ही पिकं लावायची असतात किंवा कामगारांची समस्या खूप मोठी आहे. तर ह्या सगळ्यावर सोल्युशन हे आपलं कलिंगड आहे. पण कलिंगडचा एरिया वारंवार आपण व्हिडिओ केले, बरेच काम करतात, बरीच लोक चांगले प्रॅक्टिस करतात. त्यामुळे कलिंगडचं क्षेत्र वाढत चाललंय. पण ह्या सगळ्या वाढत क्षेत्रात स्पर्धाही वाढणारा शेतकरी मित्रांनो असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा नाही, असं होत नाही. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे. आपल्या शेतकऱ्याला कसा पैसा मिळवून देता येईल ह्याकडे आपल्याला काम करायचं आहे. तर गेल्या वर्षी 2-4 वर्ष सलग आपण मास्टर प्लॅन करत आहे आणि त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा सुद्धा झालेला आहे. तर ह्या वर्षी सुद्धा आपण खूप चांगला मास्टर प्लॅन केलेला आहे शेतकरी मित्रांनो. खास करून की बाबा बऱ्याच लोकांच्याकडे पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. तर ह्यामध्ये सुद्धा आपण एक कशी संधी शोधता येईल ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहे शेतकरी मित्रांनो. त्याचसोबत पुढे जाण्याआधी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की बाबा बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून की बाबा आपण खूप चांगलं मुळात आपलं कन्सल्टन्सी मार्गदर्शन करणं, नियोजन करून देणं चांगलं आणि त्यांचा चांगला माल मार्केटमध्ये यावा ह्या दृष्टिकोनातून काम करत असतो. माझे सहकारी, माझी टीम सुद्धा काम करत आहे. पण जे कोणी बाबा दुकानदार असतील, कन्सल्टन्स असतील, नर्सरीवाले दादा असतील आणि जे कोणी शेतकरी ग्रुप असतील किंवा शेतकरी सुद्धा असतील ज्यांना तुम्हाला आमच्यासोबत काम करायचं आहे किंवा आमचं मार्गदर्शन पाहिजे तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. त्या प्रत्येकाला आम्ही उत्तर देऊ किंवा तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे बघू. शेतकरी ग्रुप असतील, तुमचा 20-25 लोकांचा ग्रुप आहे आणि तुम्ही कलिंगडचं प्लॅन करताय तर सांगा. मी किंवा माझे सहकारी येतील, तुम्हाला समजावून सांगून जातील कशा पद्धतीने करायचं, प्रेझेंटेशन देतील, काय चुका होतात त्या सांगतील. खास करून शेतकरी मित्रांनो ह्या वर्षीपासून आपल्याला 40 टन कसं कलिंगड काढता येईल हे बघायचं आहे आणि त्याचा खर्च 60,000 ते 17,000 रुपयेमध्येच बसवायचा आपल्याला. ह्या बऱ्याच गोष्टींवर प्रॅक्टिस करायची आपल्याला जेणेकरून कमी खर्चामध्ये जास्त प्रॉफिट कसं येईल ह्याकडे जायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला मदत लागल्यास नक्की सांगा. बरेच खाली आमचे सगळे नंबर तर देत असतो, संपर्क साधा आणि जेवढा आमच्याकडनं मदत होईल ते करतच राहू आपण शेतकरी मित्रांनो. तर मेन मुद्द्याला जाऊया शेतकरी मित्रांनो. 6 महिने आहेत आपल्याकडे. 6 महिन्यामध्ये आपल्याला 6 लाख रुपये तर मिनिमम आपल्याला उत्पादन काढायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं शेतकरी मित्रांनो. जसे की बरेच लोक कलिंगड वर्षभर लावतात, ट्रेंड वाढलेला आहे, बऱ्याच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण आपल्याकडे मेजर उन्हाळ्यामध्ये आपण एक गृहीत धरू की बाबा आपल्याकडे व्यापारी अवेलेबल उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये असतात. त्याचबरोबर मागणी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये असतात. तर ह्या दृष्टिकोनातून विचार केलो तर योग्य पिरियड आपल्याला आपण धरलेला आहे. डिसेंबरपासून आपल्याला एप्रिलपर्यंत काम करायचं आहे आणि येणारा पुढचा मे-जून पर्यंत म्हणजे तर सर्वसाधारणपणे 6 ते 7 महिने आपल्याकडे असतात. पण 6 महिन्याचं आपलं प्लॅनिंग धरून आपण जाऊया. पण त्याआधी शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी असं होत असतं की माझं सोयाबीन काढलेलं आहे, तूर काढलेलं आहे, माझी केळी काढलेली आहे किंवा ऊस काढलेला आहे आणि खोडवं गेलेलं आहे माझं आणि त्यामध्ये मला कलिंगड लावायचं आहे. तर आणि कलिंगड लावतो आपण शेतकरी मित्रांनो. ह्यामध्ये कसं आहे शेतकरी मित्रांनो की आपण 2 महिन्याचं पीक असलं तरी पण घालणारी इन्व्हेस्ट ही 70-80 हजार रुपयेपर्यंत चाललेली आहे आता आणि येणारे रिटर्न्स हे 1.5-2 लाखाच्या घरात आहेत. पण 2 महिन्यामध्ये तो वेळ कमी आहे त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. पण समजा 1 महिना पिरियड झालाय तुमचा आणि फळ लागणीच्या वेळेला विल्टिंग लागला तर आपलं खूप मोठं नुकसान होतं. 70-80 हजार रुपये पर एकर नुकसान म्हणजे हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते. तर त्याचं मेन कारण आहे फ्युझेरियम विल्ट आणि बरेच शेतकऱ्यांचे त्या बाबतीत कमेंट येतात. त्या बाबतीत जुनेही व्हिडिओ आहेत, नवीनही व्हिडिओ मी करीन. पण शेतकरी मित्रांनो ह्यासाठी जर का असा प्रॉब्लेम तुम्हाला येत असला तर त्यासाठी आधी नियोजन करा की त्यांनी पुढचं नियोजनमध्ये न जाता डिसेंबरपासून नियोजन न जाता त्यांनी फेब्रुवारी मार्चचं नियोजन करावं. त्याआधी
बाबा आत्ताच तुमचं रान रिकामं झालेलं आहे, आता नोव्हेंबर महिना चालू होणार आहे आपला, तर ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही सर्वसाधारणपणे शेतकरी मित्रांनो सुरुवात करा की पहिलं काम करा महत्वाचं की तुम्ही मका लावून घ्या. मका लावा. खूप चांगल्या प्रकारे मक्याचं सुद्धा उत्पादन येऊ शकतं, त्याचाही व्हिडिओ आम्ही टाकणार आहे की बाबा सर्वसाधारणपणे 1 एकरमध्ये तुमचे 25 ते 28 हजार मक्याची धाटं बसतील. अशा पद्धतीने पेरणी करा. 2 फूट बाय 9 इंचवर पेरणी करा आणि त्याला चांगलं फर्टिगेशन सुद्धा द्या. एक 20 ते 30 हजार रुपये तुम्हाला खर्च येईल ह्यामध्ये, पण तुमचा सर्वसाधारणपणे 40 क्विंटल मका तर सर्वसाधारणपणे निघायलाच पाहिजे. समजा 4 टन तुमचा मका निघाला तरी तुमचे 70-80 हजार रुपये प्लस वैरण हे होऊन जातं. पण ह्यामध्ये मेजर आपला फायदा काय होणार आहे पुढे कलिंगडसाठी की बाबा जी काही बुरशी आहे ती मक्याच्या मुळांवर जाईल आणि मका सगळा वडून घेईल आणि त्या बुरशीला नष्ट करून टाकेल. आणि हे एक गोष्ट करू शकतो किंवा ज्या शेतकऱ्यांचे झेंडू आहेत ते झेंडू तर चांगलाच होणार आहे, पण झेंडूचं पीक हे 4-5 महिने पुढे लॉंग टर्म चालतं, त्यामुळे तिथं काय आपल्याला करता येत नाही. अदरवाईज मका जमत नसेल तर शेतकरी मित्रांनो आडवी उभी नांगरट करून जेवढं शक्य आहे बाबा ऊसाचे खोडवी पाचट आपल्याला गोळा करता येतील. खोडवी जे सडलेले हे असतात ते, पण सोयाबीन तुमचं तूर हे गोळा करता येत नाही. तर ह्यासाठी तुम्ही सुरुवातीचं एक त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये चर्चा नको, पण ह्यावर काळजी घ्यायची जेणेकरून तुम्हाला विल्टिंगचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही फेब्रुवारी-मार्च पासून प्लॅनिंग करा. हे केल्यामुळं नुकसान होणार नाही शेतकरी मित्रांनो. आपला उद्देश हाच आहे की कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान न होता जेवढं प्रॉफिट होईल तेवढं चांगलं आहे. आता मेन मुद्द्याकडे जाऊया शेतकरी मित्रांनो की सर्वसाधारणपणे आपल्याला पर एकरमधून आपल्याला 6 लाख रुपये प्रॉफिट काढायचं आहे. आपल्याला 6 लाखच का मी म्हणतो तर बाबा ज्या वेळेला आपल्याला 6 लाख पर एकर प्रॉफिट मिळेल तर महिन्याला 50 हजार आपल्याला पगार पडल्यासारखा आहे. 6 महिनेच काम करायचं आहे. 6 महिने बसून खाऊ आपण. बसून तर काय कोणला शेतकरी आपला खाणारच नाहीये, पण 6 महिने निवांत राहिला, दुसरं काही किरकोळ केला आणि त्यात यश नाही मिळालं तरी पण हे 6 महिने बैठ तर महिन्याला 50 हजार आपला शेतकरी गावात आई वडिलांची सेवा करून निवांत चांगल्या वातावरणामध्ये राहून चांगल्या प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो. हा आमचा चांगला विचार आहे. तर ह्यानुसार 3 प्लॅन आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याकडे, जसे की गेल्या वर्षी केले होते त्या पद्धतीनेच आहेत. फक्त थोडेफार चेंजेस आपल्याला ह्यामध्ये करायचे आहेत. तर ह्यामध्ये पहिलं शेतकरी मित्रांनो आपण 1 डिसेंबरपासून लावणीला सुरुवात करू शकतो. 1 डिसेंबरला लावलो आपण तर 1 डिसेंबरचा आपला 1 जानेवारीपर्यंत आपल्याला प्लॉट येणार आहे. 1 फेब्रुवारीला आपला प्लॉट येणार आहे, म्हणजे 30 तारखेपर्यंत आपला संपणार आहे, 60 दिवसामध्ये संपणार आहे. आता जसं की तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे शेतकरी मित्रांनो की रोप लावलो आपण तर बरोबर 60 दिवसामध्ये आपला प्लॉट हार्वेस्टिंगला येतो. उन्हाळा जास्त असला तर तो कदाचित 50-55व्या दिवशी येतो आपल्याला. आणि जर का आपण बिया लावलो तर हा प्लॉट आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याला 70 ते 80-90 दिवस पर्यंत जातो आपल्याला. तर आणि स्वतः रोपं तयार केलो तर तशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो हीच काळजी घ्यायची आहे तुम्हाला की बाबा तुमचं टायमिंग योग्य साधणं हे लई महत्वाचं आहे. तुम्ही तिथं गडबड कुठलीही करता कामा नये. तर ह्यासाठी तुम्ही प्री प्लॅन म्हणजे आत्ताच मी 1 महिना आधी का मास्टर प्लॅन देत आहे की पूर्णपणे आपण प्लॅनिंगमध्ये राहायचं आहे की रोपं त्याच्या आधी थोडं मी एक सांगतो की तुम्हाला खर्च हा आपला गेल्या वर्षी बऱ्याच लोकांचा 1 लाख गेलेला, 80 हजार गेलेला आहे, पण हे चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो. फर्टिगेशनचा मेजर खर्च आहे मला मान्य आहे, कारण का 2 महिन्यामध्ये आपण जवळपास 30-35 टन माल काढत असतो शेतामधनं, तर तेवढं फर्टिगेशन लागणारच, त्याशिवाय येणार नाहीये. पण तुमचं नियोजन प्रॉपर असलं तर रोपाचा खर्च कमी करू शकतो आपण, बिया लावू शकतो, पण ह्याच्यासाठी आपल्याला वेल प्रिपेअर्ड पाहिजे आपण. तर त्या पद्धतीनं बाबा आपण 15 नोव्हेंबरपासून रान तयारी करायला घेणे. 15 नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचं 1 डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे 1 डिसेंबरच्या आधी म्हणजे 25 नोव्हेंबरपर्यंत तुमचं मल्चिंग पेपर हांतरून झालं पाहिजे. प्रॉपर बेड प्लेन बसले पाहिजेत तुमचे, पाणी सोडून गरवून बेड प्रॉपर असले पाहिजेत, बेडची उंची प्रॉपर असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नियोजनात पाहिजेत आणि बरोबर 1 तारखेला आपण लावलो तर हे पुढे आपल्याला सक्सेसफुल होत जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. तर जो खर्च आहे जो 80,000 मधला कमी करायचा असला, स्वतः रोपं करणे, बिया लावणे ह्या गोष्टी पण मेजर आहेत, त्याच्याकडे फोकस करावं लागेल आपल्याला. त्या भविष्यात मी त्या गोष्टीबद्दल पण बोलेनच. आणि दुसरं महत्त्वाचं जर का रोपं लावणार असलो तर रोपं लावलंही चांगलं असतं, पण तो खर्च थोडा 20-25 वाढणार आहे, तर मग उत्पन्नाकडे कसं फोकस करता येईल बाबा त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आता डायरेक्ट लावणीकडे न जाता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की बाबा कलिंगडमध्ये मेजर 4 ते 5 सेगमेंट असतात. पहिला येतो तो एक्सपोर्टसाठी पट्ट्याचा सेगमेंट येतो, पण ते बरेच शेतकरी लावत नाहीत कारण का त्यांच्याकडे एक्सपोर्टरवाले माहीत नाहीत त्यांना, आणि त्याची कसं हे करायचं आहे की बाबा कुठून पाठवायचं आणि काय करायचं ह्याची गोष्ट माहीत नसते. दुसरं येतं बाबा तो एक्सपोर्टचा माल भारतातही खपतो पण एवढा जास्त नाही. दुसरं महत्त्वाचं येतो सेगमेंट आपल्याला रेग्युलर आईस बॉक्स सेगमेंट, पण पूर्वी आईस बॉक्सचा उद्देश होता की बाबा छोटा सेगमेंट 3-4 लोकांसाठी, पण अलीकडे व्यापाऱ्यांची मागणी, कटिंगचे गिराईक, ज्यूस सेंटरचे गिराईक
ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं किंवा मोठा सेगमेंटच मागितला जातो जे 5 ते 6 किलोच्या सेगमेंटमध्ये रिक्वायरमेंट असते, तर त्या सेगमेंटची मागणी भारतामध्ये खूप मोठा आहे आणि त्याचं प्लॅनिंग आपण करत असतो. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो तिसरा जो सेगमेंट येतो तुमचा किंवा गोल येतो जो कोकणामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी कटिंगसाठी स्पेशली वापरला जातो, ऑगस्टा सेगमेंट ज्याला म्हटला जातो किंवा गोल सेगमेंट ज्याला म्हटलं जातो, तो सुद्धा मोठा येतो, त्याची सुद्धा मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ह्याच्या पुढे शेतकरी मित्रांनो जर का प्लॅनिंग करायचं म्हटलं तर आपण कलरफुल कलिंगडमध्ये करू शकतो की नोयू सीड्स आहेत, सफल सीड्स आहेत किंवा बरेच कंपन्या आता घेऊन येत आहेत, इलाइट सीड्स सुद्धा घेऊन येत आहे किंवा वेगवेगळ्या कलरफुल, त्यामध्ये सरस्वती आहे जी व्हरायटी जी हाय TSS आहे खूप चांगल्या प्रकारे येतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो किंवा आतून पिवळा कलिंगड येतो, बाहेरून पिवळा आतून लाल येतो किंवा खट्टा मिठा येतो. तर ह्या व्हरायटीचा सेपरेट व्हिडिओ मी बनवेनच, पण तुमचं हे डिसिजन फायनल करायचं आहे की तुम्हाला कोणतं व्हरायटी लावायचं आहे आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं आहे. तुम्ही स्वतः विकणार आहे, कारण का हे जे पुढं कॉस्टिंग आहे तर 7 रुपये किलोचा आपण बेस धरलेला आहे. जर का 7 रुपयाच्या खाली येत असलं तर स्वतः विकायची तयारी पाहिजे, तर म्हणूनच तसं प्लॅनिंग करा. जर का आपण स्वतः 1 एकर विकायची कॅपॅसिटी असली तर 1 एकर लावा. जर का 4-5 एकर असला आणि माझ्याकडे कामगार आहेत किंवा माझे व्यापारी ओळखीचे आहेत किंवा मुंबई मार्केट नसलं, दिल्ली नसलं, पण मी कुठेही भारतात विकू शकतो, माझे तेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत, माझं धाडस आहे, मी स्वतः गाडी भरून जाऊ शकतो, असे लोक 5 एकर 10 एकर 20-25 एकर लावला तरी काही अडचण येत नाही. पण तेवढे गट्स, तेवढं डेडिकेशन तुमचं पाहिजे, तेवढं धाडस तुमचं पाहिजे. असं असेल तर आपण 100% करू शकतो तशा पद्धतीनं. तर कलरफुल बद्दल आणि पुढचं प्लॅनिंग ते वेगळा व्हिडिओ बनवीन, ह्या व्हिडिओमध्ये ते किचकिच नको आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे की कोणतं करणार आहे आणि कशा पद्धतीने करणार आहे ह्याचं प्लॅनिंग तुम्ही करून ठेवा, आधीच डोक्यामध्ये ठेवा, हे करा. आईसबॉक्स सेगमेंट मेजर चालतो जास्तीत जास्त, त्यामध्ये आमचं म्हणणं आहे की तुम्ही बिया लावा, प्रॉपर प्लॅनिंग करा. त्यामध्ये शुगर फॅक्टरी नावाची व्हरायटी आपण गेल्या वर्षी ट्रायल केलं आहे, ह्या वर्षी आपण बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सांगत आहे किंवा खूप चांगली अतिशय व्हरायटी आहे. फक्त खरं ह्याचा प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला कुठे मिळणार नाही, फक्त बोरगाव टेक्नॉलॉजीच्या संपर्क करून आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला मिळेल, बाहेर तर कुठे मिळणार नाहीये. तुम्ही फोन करू शकता आणि बिया ऑर्डर करून देऊ शकता. पण अतिशय चांगली व्हरायटी आहे, बेसिकली विल्टिंगसाठी, फ्युजेरियम विल्टसाठी म्हणा किंवा स्टर्डी म्हणा, गमोसिससाठी आणि साईजसाठी खूप चांगले आहेत. त्याचे मेल आणि फिमेल म्हणजे आई वडिलांपासून जे बाळ जन्माला घातलं जातं तर त्या कलिंगडचे आई वडील हे दोघं पण ब्लॅक आहेत आणि मोठ्या साईजमध्ये आहेत आणि त्यांच्यापासून बाळ जन्माला घालून एक मोठी साईज आणि हाय TSS, चांगल्या TSSची कलिंगड आहे. तर लागल्यास तुम्ही सांगू शकता. मार्केटिंगचा उद्देश नाही आहे, पण आपल्या शेतकऱ्यांना चांगली व्हरायटी जायला पाहिजे, ह्यासाठी हे आपण काम करत असतो. तर शेतकरी मित्रांनो हा झाला पहिला विषय की बाबा व्हरायटी निवड आणि व्हरायटी सिलेक्शन. वेगवेगळ्या सेगमेंटवर काम करू शकतो आपण, हे कुठलेही सेगमेंट घेतला तरी चांगलंच आहे आणि त्यावर काम करणं पण चांगलंच आहे. आता दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की जसं की मक्का लावून ज्यांचं विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मक्का लावा आणि त्यांनी डायरेक्ट फेब्रुवारी-मार्चपासून मार्केटमध्ये उतरा, तसं पुढे जाऊ शकतो. पण ज्या शेतकऱ्यांचं रान चांगलं आहे, भाजीपाला करतो आपण, नांगरून वगैरे हे केलेलं आहे, 1 महिना आहे आता रान तयार करायला आणि आपल्याला डिसेंबरपासून प्लॅनिंग करायचं आहे. तर 1 डिसेंबरला जर का आपण पहिलं कलिंगड लावलो शेतकरी मित्रांनो, मल्चिंग केलो आपण, मल्चिंग करून प्रॉपर कलिंगड लावलो 1 डिसेंबरला, 1 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी हे पहिलं कलिंगड झालं, 1 फेब्रुवारी ते 1 एप्रिल हे दुसरं कलिंगड झालं आणि 1 एप्रिलला परत कलिंगड लावत असताना कलिंगड प्लस मिरची अशा पद्धतीने लावलो तर ते जूनमध्ये आपलं तिसरं कलिंगड येणार आणि त्यामध्ये सोबत मिरची सुद्धा आपल्याला मिळणार. हा झाला पहिला प्लॅन. शेतकरी मित्रांनो ह्याच्यासोबत दुसरा प्लॅन करू शकतो आपण. ह्यामध्ये काय फायदा शेतकरी मित्रांनो की आपलं एकाच 6 महिन्यामध्ये 3दा कलिंगड निघणार आहेत आणि एकदा मिरची निघणार आहे. तर हे अतिशय चांगलं आहे, खूप म्हणजे खूप चांगलं उत्पादन पण येऊ शकतं आणि बिंदास करू शकतो. फक्त त्यामध्ये किंवा कशा पद्धतीने प्रोटेक्शन घ्यायचं ह्याचं मॅनेजमेंट नियोजन आपल्याला योग्य पद्धतीने करावं लागणार आहे. दुसरा प्लॅन आहे शेतकरी मित्रांनो की बाबा 1 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी हा पहिला झाला, 1 फेब्रुवारी ते 1 एप्रिल हे दुसरा झाला आणि दुसरा पीक लावत असताना आपण त्याच्याबरोबर कलिंगड लावू शकतो, आपण मिरची लावू शकतो. म्हणजे ह्यामध्ये तुमचं एकदा कलिंगड झालं आणि दोनदा कलिंगड आणि एकदा मिरची हे दुसऱ्या प्लॅनमध्ये झालं. आणि तिसरा प्लॅन आहे शेतकरी मित्रांनो की तुम्ही लावतानाच कलिंगड प्लस मिरची लावा 1 डिसेंबरला आणि 1 डिसेंबरचं तुमचं 1 फेब्रुवारीला तुमचं कलिंगड निघून जाईल आणि त्याच्या पुढे मिरची जाईल. मिरची समजा 2-3 महिने, कारण का 1 फेब्रुवारीला मिरची चालू झाली शेतकरी मित्रांनो तर बऱ्यापैकी पालघरचं मिरची संपत असताना तिथं आपल्या मिरचीला चांगली मागणी येऊ शकते. पण समजा मिरचीला रेट जरी नसला तरी तुम्ही ड्राय पण करू शकता, लाल मिरची पण करू शकतो. तर ह्यामध्ये असा फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो की जे कायम भाजीपाला करतात तर तुम्ही एकदा कलिंगड आणि सोबतच मिरची पहिल्यांदा लावलो तर पुढं अजून तुमचं जेव्हा एप्रिल-मेला तुम्हाला परत रान रिकाम होतं आणि जूनच्या दरम्यान तुम्हाला दुसरं कोणतं पीक करायचं असलं तरी तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता आणि त्यामध्ये चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो मास्टर प्लॅनमध्ये हे 2दा कलिंगड, 3दा कलिंगड प्लस मिरची
शेवटच्या वेळेला करा किंवा कलिंगड प्लस मिरची करा, हे का सांगतो आपण, तर ह्याचा उद्देश आहे शेतकरी मित्रांनो की कलिंगडला जो बेसिक आपण 20,000 रुपये खर्च करतो मल्चिंगला, तर त्याचं डिवायडेशन व्हावं. 2 महिन्याचं पीक आहे, ह्यामध्ये आपण काय जास्त जात नाही, पिकावर अंतराळी मल्चिंग तरंगत असतं, त्यामुळं मल्चिंगचं नुकसान होत नाही आणि कलिंगडची मुळं जी आहेत ती खूप खोलवर जात नाहीत, त्यामुळं एवढं जमिनीमध्ये त्याचा प्रादुर्भाव किंवा तोटा होत नसतो. त्यामुळं आपण हे खात्रीशीर किंवा जे प्रॅक्टिस केल्या 10 वर्षाची त्या अनुभवाच्या जोरावर आपण हे सांगत असतो शेतकरी मित्रांनो. ह्याच सोबत शेतकरी मित्रांनो जे शेतकरी आता केळी लावणार आहेत, पपई लावणार आहेत, तर तुम्ही केळीसोबत सुद्धा लावू शकता. फक्त काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो, केळीची खूप छान आपण व्हिडिओ सगळे टाकत आहेत डिटेल्समध्ये. तर तुम्ही बेड करायचे आहेत केळीचे, तर भरणी करायची काही गरज नाही केळीला, तुम्ही बेड करा. मल्चिंग पण मिळतात मोठे 5 फूट 6 फुटाचे मल्चिंग मिळतात. बेड मल्चिंग करा आणि त्याच्यावर 2 केळीमध्ये 5 फूट अंतर असतं, तर त्यामध्ये 4 कलिंगडची रोपं लावा, तशा पद्धतीने लावा. जर का तुम्ही पपई लावणार असाल तर पपईमध्ये सुद्धा कलिंगड लावा, खूप चांगल्या प्रकारे येतं. किंवा तुमची कशाची बाग आहे, तुमची पेरूची बाग आहे, छाटणी झालेली आहे, पण ह्या सगळ्याला इनलाईन ड्रिपर पाहिजेत तुमची की पेरूची बाग आहे, संत्रीची बाग आहे, शेवगा आहे, कशामध्येही लावू शकतो आपण शेतकरी मित्रांनो. फक्त आपल्याला 2 ओळीतलं अंतर 5 फूट राहायला पाहिजे आपल्याला, किंवा 8 फुटाच्या मध्ये चांगली जागा राहायला पाहिजे, ड्रिप पाहिजे, मल्चिंग पाहिजे. ह्या गोष्टी असल्या आपण तर कशामध्ये सुद्धा आपण कलिंगड लावू शकतो शेतकरी मित्रांनो, आणि अतिशय चांगल्या प्रकारे येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो जर का 3 प्लॅन केले आपण, तर सर्वसाधारणपणे पहिला जो प्लॅन केलेला आहे आपण शेतकरी मित्रांनो आता व्यवस्थित तुम्हाला सगळं समजावून सांगतो. हे तर आलं लक्षात की बाबा आपण वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकतो, म्हणजे 6 महिन्यामध्ये कमीत कमी 3दा कलिंगड लावू शकतो आणि एकदा मिरची लावू शकतो. मिरची जी लावायची आहे ती शक्यतो ड्युअल पर्पज लावा, जेणेकरून मार्केट पडलं तरी लाल करता येईल. त्यामध्ये तुमच्या भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, सिल्लोड आहे, ह्या भागामध्ये किंवा नागपूर भाग आहे विदर्भमधला, मराठवाड्यातला बरेच भागामध्ये G4 मिरची चालते किंवा तिखट मिरची चालते, तर त्यांनी त्या व्हरायटी लावा. पश्चिम महाराष्ट्र भाग आहे, कोकण आहे, इकडे लांब मिरची चालते जसं की भरारी 12-22 आहे, ह्या व्हरायटी लावा तुम्ही, किंवा तुम्हाला जी सोयीस्कर आहे, तुम्हाला जे अनुभव आहे, खात्रीशीर आहे ते लावू शकतो. मिरची सोडून शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतील की आम्ही वांगी लावतो, झेंडू लावतो, तर एवढा ह्याचा सक्सेस आपल्याला मिळालेला नाहीये. आणि ज्या पट्टीत आता तुम्ही पुढे आकडेवारी बघशील की बाबा ह्या पट्टीत मिरची कलिंगड जे सक्सेसफुल होतं तसं बाकी एवढं आपल्याला सक्सेसफुल झालेलं दिसत नाहीये. त्यामुळे मिरची कलिंगड हे बेस्ट ऑप्शन आहे. आता शेतकरी मित्रांनो हे तर सगळं लक्षात आलं की 3दाच का लावायचं, कशा पद्धतीने हे करायचं. आता 6 लाख प्रॉफिट कसं निघणार आपल्याला, तर ह्याचं कॅल्क्युलेशन करूया. जसं की तुम्हाला माहिती आहे मल्चिंगला 25,000 गेलं तर ते 3 मध्ये डिवायडेशन होणार आहेत, तर मल्चिंगचा खर्च 10,000 जरी पकडला आपण सुरुवातीचा. बेसल डोस टाकायची काही गरज नाही, मिरचीला पण नाही, कलिंगडला पण नाही, आपण खूप स्ट्रिक्टली त्याच्या विरोधात आहे. हजारो लाखो आपण एकर तयार केलेले आहेत किंवा विदाऊट बेसल डोस केलेला आहे, पण तुम्ही त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही, तुम्ही बिंदास लावा, बेसल डोसची गरज नाहीये. आता शेतकरी मित्रांनो मल्चिंगचे 10,000 आपण पकडले, जर का बिया आपण स्वतः लावलो तर सर्वसाधारणपणे 15,000 रुपयाच्या बिया ह्या खूप झाल्या आपल्याला, तर ते 25,000 झालं. 25,000चे फर्टिगेशन आपल्याला लागतात, म्हणजे सर्वसाधारणपणे 50,000 रुपये झाले, आणि 20,000 रुपये आपल्याला सर्वसाधारणपणे स्प्रे आणि किरकोळ काय लागलं तर त्यासाठी लागणार. तर असे 70,000 रुपये हा बेसिक खर्च पहिल्या ह्याला येऊ शकतो, दुसऱ्या पिकाला 60,000 रुपये येऊ शकतो, तिसऱ्याला पण 60,000 रुपये येऊ शकतो. बेसिक फर्टिलायझरचाच खर्च मोठा आहे, फर्टिगेशनचा, आणि खताचे दर वाढलेले आहेत. तर ह्यालाही आपण अल्टरनेट सबस्टिट्यूट देणार आहेत. येत्या काळामध्ये मी 4च व्हिडिओ बनवीन, दर 15-15 दिवसाचे नियोजन त्या पद्धतीने करा, तर कुठेही तुम्हाला अडचण येणार नाहीये. तर शेतकरी मित्रांनो हे 70,000 रुपये हे झाले, आणि समजा आपण त्यामध्ये 25 ते 30 टन जरी काढलो, आपण 25 टन जरी उत्पादन काढलो तर त्याचे येणारे पैसे 25 गुणिले 7, तर ह्या हिशोबाने केलं तर 1,75,000 रुपये होतात आपले, आणि 1,75,000 मधनं 70,000 वजा केलो तर 1,05,000 हे पहिल्या कलिंगडमधनं राहिले आपल्याला. तर हा असा हिशोब आहे. तर जर का अशा पद्धतीने जर का केलो आपण तर पहिल्यामध्ये 1,05,000 रुपये राहिले, दुसऱ्यामध्ये तुमचे 1,15,000 रुपये राहणार आहेत, तिसऱ्यामध्ये 1,15,000 रुपये राहणार आहेत. आणि मिरची जी सर्वसाधारणपणे शेतकरी मित्रांनो आपल्याला 3दा कलिंगड घेतलो आपण, तर कलिंगडची तेवढी खतं पण जमिनीमध्ये थोडीफार शिल्लक असतात, त्या जोरात ताकदीत येतात, पण वेळ कमी असल्यामुळे मी 15 टनच धरलेला आहे तिथं. मग शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये सुद्धा 25-30 टनापर्यंत मिरची जातात लोक, आणि गेलेल्या आम्ही बघितलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण 15 टन जरी आपल्याला मिरची मिळाली तर 15 दुनी 20 रुपयाचा भाव मिळाला तर ते आपले जवळपास 3 लाख रुपये होतात, तर सर्वसाधारणपणे 2,75,000 रुपये त्याचे होतात. तर या सगळ्याचा हिशोब केला तर 6,10,000 रुपये आपल्याला मिनिमम धरल्या शेतकरी मित्रांनो. मिरचीचा दर 20 रुपये मिनिमम धरलाय आपण, लाल करून विकलो तर 200 रुपयाचा मिनिमम दर झाला तो आपल्याला, आणि कलिंगडचा 7 रुपये मिनिमम धरलेला आहे. मी तुम्हाला बोलता बोलता मगाशीच सांगितलं की समजा 7 रुपयाच्या खाली जर का कलिंगडचा रेट असला तर स्वतः विकलं पाहिजे आपण,
तर ती तयारी पाहिजे आपल्याला. तशा दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे. कारण का 50,000 महिन्याला आपल्याला घरामध्ये बसून म्हणजे फक्त 8 दिवस फक्त काम लागणार आहे की गाडी घेऊन विकायचं. आणि आज आम्ही जवळपास 70 ते 80 पॉकेटमध्ये काम करत असताना 5 ते 10 पॉकेट आमचे असे आहेत की 10-10, 15-15 तरुण शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत. ट्रॉयली करतात, स्टॉल लावतात. त्याची ह्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहेत की खूप चांगलं फेस्टिवल पण लोक करालेत. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहेत. आणि तेवढं धाडच पाहिजे आपल्याला, डेडिकेशन्स पाहिजे. स्वतः विकायचं तर जास्त पैसे होणार आहेत. तर पण मिनिमम 7 रुपये आपण धरून चाललेला आहे. ह्यावर्षी तर खूप चांगला भाव मिळेल कारण का खूप प्लॉट कमी होणार आहेत, पाणी कमी असणार आहे. पण बेसिक धरून जाऊया, 6 लाख वरचं येईल ते बोनस असेल तुम्हाला. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं. तर जो ए प्लॅन आहे तर त्यामध्ये आपल्याला 6 लाख रुपये तर झाले फिक्स. आता बी प्लॅनमध्ये जर का समजा आपण एकदा कलिंगड आणि दुसऱ्या वेळेला कलिंगड प्लस मिरची लावलो तर त्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा आपण लावल्याप्रमाणे 1,05,000 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट झालं. दुसऱ्या वेळेला आपल्याला 1,15,000 कलिंगडचे झाले. आणि त्यावेळेला कमीत कमी आपण 20 टन मिरची काढतो शेतकरी मित्रांनो. आणि 20 टनाचे आपले पैसे 5 लाख रुपये झाले. 25 टन आपण मिरची काढणार आणि मिरचीचं 20 रुपयानं भाव आपले 5 लाख रुपये झाले. तर सर्वसाधारणपणे ह्याचा 6,70,000 रुपये आपलं नेट प्रॉफिट होणार आहे. मिरचीचा खर्च पण आपण 50,000 रुपये ह्यामध्ये धरलाय शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही म्हणशीला की कलिंगड प्लस मिरची लावताना पहिले 2 महिने काय खर्च लागणार नाहीत, पण पुढे 25 टन मिरची काढायचा आहे तर त्याचे स्प्रे आणि फर्टिगेशनचा परत 50,000 पण खर्च धरलेला आहे आपण. तर त्या हिशोबाने आपलं 6,70,000 रुपये होतील. 70,000 रुपयेमध्ये आणि तुमचे 20,000 मी तोडणी खर्च जरी तुम्हाला लागला तरी शेतकरी मित्रांनो 6 लाख रुपये तरी इथे नेट प्रॉफिट आहेत आपल्याला. म्हणजे 2 नंबरचा प्लॅन केला तरी खूप चांगला आहे, आपण करू शकतो आणि त्यामधून सुद्धा आपल्याला चांगलं प्रॉफिट येऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो आणि 3 नंबरचा जर का प्लॅनला गेलो आपण तर सर्वसाधारणपणे 1 डिसेंबरला आपण पहिलं कलिंगड लावलेलं आहे आणि कलिंगड प्लस मिरची लावलोय सुरुवातीलाच लावताना आपण. आणि सुरुवातीला आपल्याला कलिंगडचा रेट सर्वसाधारणपणे 7 रुपयानं 25 टन झाले तर 1,05,000 रुपये ते झाले आपले खर्च वजा करता. आणि दुसऱ्या वेळेला चिली आपण मिरची म्हणजे 30 टन काढू शकतो आपण, कारण का वेळ भरपूर मिळाला ना आपल्याला. तर हे 30 टन काढू शकतो. तर ह्या 30 टनाचा जर का आपल्याला 20 रुपयाने जरी भाव मिळाला तर सर्वसाधारणपणे 6 लाख रुपये होतात. तर त्याचा खर्च वगैरे 80,000 त्याचा खर्च पकडलाय आपण. जरी काढला तर 6,25,000 रुपये आपलं नेट प्रॉफिट होतात. ह्या सगळ्यामध्ये द बेस्ट प्लॅन माझ्या मते तुम्ही 2दा कलिंगड घ्या. म्हणजे 2 नंबरचा प्लॅन हा द बेस्ट आहे सामान्य शेतकऱ्यांसाठी. पहिला कलिंगड घ्या आणि डिसेंबर नंतर लावल्यावर म्हणजे बरोबर फेब्रुवारीमध्ये येतो त्यावेळेला उन्हाळा चालू होतो त्यावेळेला सुद्धा रेट असतात. आणि पुढच्या वेळेला लावणार तर त्यावेळेला एप्रिलमध्ये येतं तर त्यावेळेला सुद्धा रेट चांगला असतात. तिसऱ्या वेळेला कसं आहे सर्वसाधारण शेतकरी मित्रांनो आंब्याची आवक चालू होते, व्यापारी आंब्याकडे पळतात, व्यापारी मिळत नाहीत, त्यावेळेला एक तो प्रॉब्लेम होतो. आणि आंबा आल्यावर कलिंगडकडे थोडा दुर्लक्ष होतोच. तर त्यामुळं 2दा कलिंगड आणि 1दा मिरची हे द बेस्ट आहे. मिरची लावत असताना पण सिमला मिरची लावू नका कारण का त्याचं प्लॅन पॉप्युलेशन जास्त करावं लागतं आपल्याला. तर हे खूप चांगल्या प्रकारे होतं आपल्याला आणि ह्यामध्ये प्रॉफिट आणि पुढे मिरची सुद्धा जाऊ शकतो. आता शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी मला म्हटले की बाबा 20 रुपये भाव मिळत नाही, पण असं नाहीये. 20 रुपये मिरची हिरव्या मिरचीला भाव असेल तरच परवडतं आपल्याला. 20च्या खाली जाऊन आपल्यालाही परवडत नाही. मग अशा वेळेला तुम्ही लाल करा. मी तुम्हाला सांगताना सांगितले की ड्युअल पर्पज मिरची लावा जेणेकरून तुम्हाला हिरवी विकायची नसेल तर लाल तर विकू शकतो लाल करून आपण. आणि सर्वसाधारणपणे 10 किलोचं 2.5 ते 3 किलो आपल्याला लाल मिरची होत असते. तर त्या पटीत तेवढाच त्याचा प्रॉफिट होतो. म्हणजे लाल आणि हिरवी केली पण लाल केल्यावर टेन्शन राहत नाही आणि त्या दरम्यान तुमचं चटणी वगैरे करायची पण मागणी भरपूर असते त्यामुळे तिथं तुम्हाला लाल मिरचीला चांगलं प्रॉफिट होत असतं. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो एनी हाऊ काही केलो तर आपल्याला 6 लाख रुपये होणार आहेत. पण शेतकरी मित्रांनो मिनिमम मी 25 टन म्हटलोय, पण ह्या वर्षी काम करत असताना आपल्याला 40 टन उत्पादन काढायचं आहे. एवढ्याच खर्चामध्ये 70,000 रुपयामध्ये 40 टन करायचं आहे. पण ह्यासाठी ही कारणं नको आहेत तुमचे की दादा लाईट आमचं 2च दिवस येते, रात्रपाळी 3 दिवसच आहे, दिवसपाळी 3 दिवसच आहे, बाकी रात्रपाळी आहे, माझं खतं सोडायला नाही. मी शेतकरी मित्रांनो एकटा 5-5 एकर कलिंगड माझ्या शेतातलं मी स्वतः एकटा हँडल करतोय. मला काय प्रॉब्लेम जात नाही. सकाळी लाईट असली 5ला उठून येऊन मी खतं सोडतोय, रात्री लाईट असली 10 वाजता येऊन मी खतं सोडून जातोय. स्प्रे माझ्याकडे 2 लेबर आहेत त्यांच्याकडनं मी स्प्रे करून घेतोय. 4 दिवसातून एकदा स्प्रे असतं. ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर का परफेक्ट साधायचं आहे तर बारीक तुमचं ऑब्झर्वेशन, स्प्रे प्रॉपर, फर्टिगेशन प्रॉपर. रेट पडलाय आता रेट 15 रुपये आहे म्हणून कलिंगड लावायला गडबड आणि रेट पडलाय 2 रुपये झालाय म्हणून सगळं बंद करायला गडबड. मग येईल तेवढं 10 टन कलिंगड पिकवून आपला फायदा होणार नाही. 40 टनाचं टार्गेट करायचं आहे, त्यावरती सेपरेट व्हिडिओ मी देणारच आहे. तर तुमचं नियोजन परफेक्ट पाहिजे. मार्केटमध्ये खूप चांगलं वारंवार अलीकडे मी हे सांगालोय शेतकरी मित्रांनो की बाबा 2023 मध्ये आहे. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे आपण की प्रत्येक गोष्टीवर आपल्याला खूप चांगले चांगले हार्मोन्स आहेत आपल्याकडे, चांगले प्रोडक्ट्स आहेत. तर ह्या बेसिकवर आपण काढू शकतो, जिंकू शकतो आपल्याला आणि 40 टन करून जिंकायचं आहे.
तर हेच आकडेवारी तुम्ही घरात बसून कॅल्क्युलेशन करा. टार्गेट ठेवा डोळ्यासमोर की मला ह्याच्यात 40-40 टन 2दा कलिंगड काढायचं आहे आणि 30 टन मला मिरची काढायची आहे. तर असं केला तर तुम्ही 40-40 80 टन तुमचं कलिंगड झालं. 7 रुपये वेळा 7×8 = 56, 5,60,000 रुपये ते झाले तुमचे. 1.5 लाख रुपये जरी खर्च धरला तरी 4 लाख त्यातनं मिळाले आणि 30 टन मिरची 3 दूनी 6 लाख रुपये झाले. 1 लाख जरी खर्च काढला तर ते म्हणजे 4 आणि 3 7 लाख रुपये नेट प्रॉफिट आपल्याला ह्यातनं राहूच शकतं बिंदास. अशा पद्धतीने आपण केलो आणि समजा मिरचीला भाव 40 रुपये लागला तर 40-50 रुपयांनी मिरची लागली तर ते पैसे म्हणजे 10 लाखाच्या खाली आपण येऊ शकत नाही 1 एकरमधनं. 2 एकर लावलो 3 एकर राहिलो तर ह्याचं आणि मल्टिप्लिकेशन वेगळंच होणार आहे. तर अशा पद्धतीने काम करूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओच्या शेवटी मला ही गोष्ट सांगायची शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे तर त्यांनी व्हरायटी वगैरे पण ट्राय करू शकता आणि स्वतः विकायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. मार्केटचा अभ्यास जर का बघितला तर पाणी बऱ्याच ठिकाणी नाही आहे. मलाही ह्या वर्षी 1-2 एकरवरच समाधान मानावं लागणार आहे, तेवढं पाणी नाही आहे, त्यामुळे क्षेत्र कमी होणार आहे. पण हे लावत असताना खर्चाची बाजू सांभाळायची आपल्याला. कुठेही अनावश्यक खर्च करायचं नाही आहे. रोपाचा खर्च, बियाचा खर्च, औषधाचा खर्च, स्प्रेचा खर्च या सगळ्या गोष्टीवर बारीक ऑब्झर्वेशन करायचं आहे. प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायचं आहे आपल्याला आणि सोल्युशन करून पुढे जायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण काम करूया शेतकरी मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की बाबा अजून काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, काय समस्या आहेत ते सांगा. शेतकऱ्यांनी खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला जर का गरज आहे बोरगॉय टेक्नॉलॉजीची मार्गदर्शनची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. नर्सरीवाले दादा असते फक्त रोपं काय विकून देऊ शकत नाही आम्ही, पण दुकानदार दादांना मदत करू शकतो आपण, कन्सल्टन्सी दादांना मदत करू शकतो आपण, शेतकऱ्यांचे ग्रुप असले तर त्यांना मदत करू शकतो आपण, महाराष्ट्राबाहेर सुद्धा करू शकतो. गुजरातमध्ये काम करतोय, आंध्रमध्ये काम करतोय आपण, तेलंगणामध्ये काम करतोय, कर्नाटक तर आहेच आपण कंटिन्यू काम करतोय. तर या बऱ्याच ठिकाणी आपण काम करतोय. जिथं काय लागेल तिथं 100% मदत करू. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे आपल्याला. ह्या वर्षी कलिंगड शेती चांगली करून जिंकायचं आहे आपल्याला. जिथं प्रॉब्लेम येईल तिथं अडचणी तिथं आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि पुढच्या वर्षी मला जे भेटतील त्यांनी सांगा की मास्टर प्लॅनमुळे कसा फायदा झाला आणि गेल्या वर्षी मास्टर प्लॅन वापरला त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगा की कसा झाला फायदा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आपण असं चांगलं काम करूया. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.